बायकोने एखादी गोष्ट तुम्हाला सांगितली आणि तुमचा नाही म्हणायचा दम आहे का? होय, ज्यांची नाही त्यांना सांगा, ज्याची आहे त्यांना सांगू नका. हा, उद्याचा भाकरीचा टाइम मा काय 2 तास करून मी जाईन घरी. होय, तुमचं काय मायात दम नाही तर तुमचं काय? हा, परिस्थिती संसारात लय कठीण आहे. हा, ज्याचं लग्न झालं त्याला विचारा. लग्नाच्या आधी सुखी होता भाऊ का लग्न झाल्यावर सुखी झाले? हो, आता कोणीच बोलणार नाही. भाऊ मला काय म्हणायचं कळते अण्णा, लग्नाच्या भाऊ हो आधी सुखी होता आचार्य भाऊ का लग्नाच्या नंतर लग्न झाल्यावर सुखी झाला? बोला. लग्नाच्या आधी आहे ना राम महाराज, असंच ना? मग लग्न केलं का ह्याला तुम्ही? औ खतरनाक काम आहे महाराज, खतरनाक काम आहे. जीवनात एकदा वादळ आलं की मरोपर्यंत ते. हा बघा, इथं एवढे माणसं बसलेले भाऊ, तुम्हाला फक्त एक प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही 100% हा माझी बायको चांगलीच आहे असं म्हणले का? हात वर करा, तुमचा पुतळा बांधीन मी इथं. हा आहे का? नाही, माई बायको मला लय भारी भेटली. हा रूपाची खान, दिसती छान, नाकात बाण, नजरेचा मान, तिरका, इकडून तिकडून शांत. होय नाना, आहे का नाना? आपलं सांगा. नाना म्हणतील भाऊ अरे एकाच गाडीत जायचंय आपल्याला, काहून जाळायला तू? हा आहे का? बिलकुल नाही माय, बिलकुल अजिबात नाही. बरं तुमचं राहू दे माय, तुमचं सांगा. इकडं बघा नानी, औ गावकरी, मला सांगा, तुम्ही 100% महानवरा मला 1 नंबरच भेटला, चांगलाच भेटला असं कोणी आहे की? एखादा हातवर करा बरं. अरे पडे गाव. काळे भाऊ आहे का? परिस्थिती लय अवघड आहे महाराज, लय अवघड आहे. संसार म्हणलं आणि काही बोलावं इथं हा गण तोंडापर्यंत यायला म्हणा, पण बोलू कसं? होय किसन भाऊ, अण्णा कसं बोलू म्हण भाऊ? घरी जायचं अजून नाही का? लक्षात ठेवा, असं एक बी नाही. आता काही जण माय बायको टोच ना, तू कर ना कर हात कर. खतरनाक आहे या, खतरनाक माणसं येईल. अवघड आहे परिस्थिती, फार फार अवघड आहे. संसार असा आहे, कसा आहे? दुःख बांधवानी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटे, सुखाचा विचार नाही कोटे, सुखाचा विचार नाही कोटे. दुःख बांधवानी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोटे, सुखाचा विचार नाही कोटे, सुखाचा विचार नाही कोटे. संसार दुःखामुळ चहूकडे हिंगळ, विश्रांती नाही कोटे. रात्रंदिवस तळमाळा, काम क्रोध लोभशोने पाठी लागली ओढाळ. कौना मी शरण जावो, दृष्टी देईल निरमळ. हा धर्मदागो सदवाचा हे बापराव पागारी, हाताला दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. धर्मदागो सदैवाचा तो म्या पर उपकार, हाताला दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. राम हे राम. संसार दुःख मोड चहूकडे हिंग. संसारात सुख नाही बघा. संसारात फक्त काय आहे? जो देखे सो
संसारात अशी गंमत आहे. काय झालं भाऊ? भाऊ ऐका, माझ्यासारखेच तुम्ही सगळे, तुमच्यावर जो अत्याचार तो माझ्यावरच होतो गरीबी. हा काय आहे, 4-5 जण एकत्र होते भाऊ, असे आमचे सगळे तुमचं तुम्ही ठरवून घ्या. हां, 4-5 जणांची एकत्र उभी होती आणि त्याच्यातली एका जणाची बायको आली. काय झालं, एका जणाची काय भाऊ ना एका जणाची बायको आली भाऊ, आणि बायको आली त्याची लांब उभी राहिली तिकडं रस्त्याला, आणि तिला लांबून फक्त असं केलं. कसं केलं माय? कसं केलं मावशे? कसं केलं? असं, फक्त असं केलं. हा, हे उठलं गर्दीतून आणि एवढ्यातून तिकडे गेलो. म्हणे काय ग काय म्हणती ती? म्हणे काहीच नाही. या बोटाची ताकद बघत होती. काय जी? याच्यावर आहे, याच्यावर. हा, अवघड आहे भाऊ, याच्यावर आहे आपलं. एक जण म्हणला रांगत आली. नाना काय म्हणला? रांगत आली. म्हणलं बायको रांगत आली. मला रांगत, मला बी सांग, गरीबाला घरी गेलो मी प्रयोग करतो. रांगत आली म्हणला. मला अरे मला तरी उपाय सांग. म्हणे काहीच नाही, मी फक्त पलंगाखाली लपलो होतो. ती गुडघ्यावर आली म्हणजे या या बाहेर बाहेर माहित नाही तुला, ही बाहेर ये बाहेर रे. ना हा, खतरनाक काम आहे. हा, तू 10 दिवस बोलू नको, नाही तर महिनाभर बोलू नको. पुन्हा जायचंय तिथं. कुठं जाणार आहे? हिंडून फिरून किती जरी गाव बोकळ तर घरी ठेप्यावर जाणंच आहे. लक्षात घे. तसंच ती लक्ष्मी माता म्हणू लागली, देवा ओ देवा, बाकीचं माहित नाही, शाप द्या. आणि तुम्ही जर त्यात नसाल तर मी देते. काय म्हणली? तुम्ही देणार नाही शाप, मी शाप देते. लक्ष्मी मातेने शाप दिला. हे ब्राह्मणांनो, हा, मी तुमच्या घरात राहणार नाही, आणि जरी राहिले तरी तुमच्या घरात जास्त टिकणार नाही. तुम्ही किती द्या त्यांची जोडी. लक्षात, हा परिणाम. आणि लक्ष्मी माता म्हणली, होय होय, तुम्ही मग ऐकत नाही आहे ना. असंच आहे ना आपल्याकडे बी. बायकोचं ऐकलं नाही, मग ती म्हणती मैं मायके चले जाओगे तुम देखते रही. तसंच लक्ष्मी माता म्हणली, तुम्ही मग ऐकत नाही, मी निघून चालली. हा, निघून गेली. आणि कुठं आली? कोल्हापूरला या ठिकाणी आली. आणि तिथं आली, तिथंच राहिली. आणि भक्तांना दर्शन देण्यासाठी पहिलं पीठ त्या ठिकाणी, दुसरं पीठ त्या ठिकाणी तयार झालं. आई राजा, थांबा एकदा तुम्ही या सगळ्या. आई राजा मरावून तुमच्या पुढे जन्माला याव. आता दोघीची जर भांडणं लागली नाही तर दोघीचे भांडणं गा 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 अख्ख्या गावात आवाज जाईल त्या कथेपर्यंत. आता मोकळ्या म्हणा ना. हा, आई राजा जेवायला काय लापशेन भाऊ आज करून करायले. मरूस तर खायची. लापशी गेली का भात गेला का रपून आणि आता मोकळ्या माणसं सगळे माय सगळे. आई राजा असं आधी कमवून मला माय किती मान तुम्हाला. खतरनाक काम आहे का. हा, दुसरं पहिलं वणी, नंतर दुसरं झालं कोल्हापूर. एक दिवस जमदाग्नी ऋषी भाऊ नाना, जमदाग्नी ऋषी त्यांनी काय केलं, संध्याकाळचा टाइम, संध्याकाळची स्नान करायचं म्हणून हा रेणुकीला सांगितलं, बाई पाणी घेऊन या आंघोळीला पाणी आण. आता पूर्वी लोक संध्याकाळी बी स्नान करायचे पूर्वीचं, आता सकाळी करत नाही. काही दलिंदर तो भाग यागळा, बरोबर की नाही. काही लोक जुम्मे का जुम्मा आहे, आज जुम्मा तो डायरेक्ट. हा, कायचं खतरनाक आहे. हा, त्या टायमाला महाराज तेवढी शक्ती त्यांच्यात होती, पतीची सेवा करायची म्हणून तेवढी शक्ती. कारण तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता, तिची देवावरी सत्ता. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता.
तिचे देवावरी सता तिची देवा हो तुका माने पतिव्रता तिची देवावरी सता तिची देवावरी सता तिची देवावरी सता ओ तुका मने पतिव्रता तिचे देवावरे सता तिचे देवावरे हा त्याची देवावरी सता होय राम हा त्यावेळेस पावर तेवढी होती मग झालं काय भाऊ हा रेणुका मातेला सांगितलं तू पाणी घेऊन ये पाणी आणण्यासाठी गेली गंगे